जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत PYQs. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. तो युट्यूबवर आपण पोस्ट सुद्धा केला आहे. तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. त्या सगळे वनरक्षकचे क्वेश्चन आहे मागच्या वर्षीचे. त्यांना कसं सॉल्व्ह करायचं, काय टेक्निक यूज करायचे, काय रूल्स यूज करायचे इंग्लिश ग्रामरचे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. अजून याच्या पुढे आपण खूप सारे व्हिडिओ PYQचे घेऊन येणार आहोत. ही पूर्ण सिरीजच चालेल, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त काय होईल, प्रॅक्टिस होईल. जास्तीत जास्त प्रॅक्टिस म्हणजे एक टॉपिक तुमचा कंटिन्युअसली सारखा रिवाइज होते आणि जास्तीत जास्त रिव्हिजन म्हणजे तुमचा स्कोर नक्कीच वाढणार. ठीक आहे. तर आपण जास्त टाइम न घेता ही टेस्ट काय करू, सिरीज स्टार्ट करू. हा सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट तुम्ही जाऊन युट्यूबवर बघू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलाय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकलचा क्वेश्चन आहे, सिंपल दिसतोय. काय वाचून घ्या. सिंपल. डॅश डॅश पोलीस ऑफिसर ऍट द security desk was very helpful in directing us where to go to the court. आता हा जो टॉपिक आहे हा आर्टिकलचा आहे आणि या आर्टिकलचा टॉपिक शिकवताना आपण स्पेसिफिक नाउन पण शिकलो होतो. स्पेसिफिक नाउन आणि सिंपल नाउन. ठीक आहे. स्पेसिफिक नाउन कोणते आहेत, ठीक आहे, हे आपण कोर्समध्ये केलेलं आहे, डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. स्पेसिफिक म्हणजे काय असतं, आता इथं बघा, पोलीस ऑफिसर ऍट द सिक्युरिटी डेस्क. इथं पोलीस ऑफिसर दिला, हा सब्जेक्ट आहे, हा नाउन आहे. ठीक आहे. हा नाउन स्पेसिफिक दिला या सेंटेन्स मध्ये. स्पेसिफिक कधी होतो नाउन, जेव्हा तो जो नाउन आहे, तो जो नाउन आहे तो इथं काय करतोय ते दिलेला आहे, त्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. पोलीस ऑफिसर ऍट द सिक्युरिटी डेस्क. कोणता पोलीस ऑफिसर, जो डेस्क पशी बसलाय, हा स्पेसिफिक नाउन झाला. ओके. आणि जेव्हा पण आपण स्पेसिफिक नाउन यूज करतो, स्पेसिफिक, जेव्हा आपण स्पेसिफिक नाउन असतो त्याच्या समोर आपण द लावतो. ठीक आहे. हा सिंपल इंग्लिशचा गोल्डन रूल आहे. हा रूल जर तुम्हाला माहिती आहे, हा कधी माहिती होणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहणार जो मी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे, तर तुम्ही डिरेक्टली बाकी काहीच बघणार नाही, डायरेक्ट द तुम्ही चूज करणार आणि हा द इथं बरोबर आहे. ठीक आहे. स्पेसिफिक नाउन आहे. कधी यूज करतो आपण, जेव्हा नाउन स्पेसिफिक नसतो तेव्हा आपण यूज करतो. मी त्या ब्युटिफुल गर्लचा एक्झाम्पल कोर्स मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तो एक्झाम्पलच्या थ्रू मी तुम्हाला हे पूर्ण समजवलेलं आहे. ठीक आहे. तर हा पण एक सिंपल होता. त्याच्यानंतर सेकंड, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ऍज ऑप्शन दॅट कंटेन अन एरर इन अ स्पेलिंग. आता स्पेलिंगचं मिस्टेकचं दिलेलं आहे तुम्हाला इथं. सिंपल पहिलं काय करायचं, स्पेलिंग मिस्टेकचे जे पण प्रश्न आता क्विकली काय करायचं, सर्वात पहिले रीड करून घ्यायचे. ओइंग टू द लेंथ ऑफ देअर नेक अँड लॉंग फ्लेक्झिबल टंग्स जिराफ आर एबल टू ब्राउज ऑन अ टॉल ट्रीज. ट्रीज मध्ये काही दिक्कतच नाहीये, टॉल मध्ये काही दिक्कत नाहीये, जिराफ मध्ये काही दिक्कत वाटत नाहीये. ठीक आहे. जिराफची हाय तशी स्पेलिंग आहे. पण तुम्ही जर लेंथची स्पेलिंग पाहिली तर लेंथची स्पेलिंग एवढीच असते, ई हा नसतो. ठीक आहे. लेंथची स्पेलिंग आहे, त्या स्पेलिंग मध्ये ई नसतो, त्याच्यामुळं हा बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता हे प्रश्न. थर्ड, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल. आता आर्टिकलचाच प्रश्न आहे, सिंपल आर्टिकलचा प्रश्न आहे. डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. मून आलेला आहे मित्रांनो, मून. आणि मून हा काय आहे, एक युनिक ऑब्जेक्ट आहे. मून भरपूर आहे का, नाहीये. मून हा एक युनिक ऑब्जेक्ट आहे आणि जेव्हा पण युनिक ऑब्जेक्ट असं विचारलं जातं तर त्याच्या समोर जो आर्टिकल असतो तो कायम द असतो. मॉन्युमेंट असेल, स्पेसिफिक प्लेस असेल. ठीक आहे. स्पेसिफिक, मागच्या व्हिडिओमध्ये पण असाच प्रश्न होता स्पेसिफिक प्लेसचा, जसं की ताजमहल, द ताजमहल आपण लावणं, कारण की हा एक मॉन्युमेंट आहे, एक स्पेसिफिक प्लेस आहे. इथं पण एक स्पेसिफिक तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे, मून. मून. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याच्यासमोर दच लावतो. ठीक आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. आता इथं वर्ब तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश डॅश अ लॉट ऑफ वॉटर. थर्स्टी, वॉज. सर्वात पहिले असे जे पण वर्गवाले क्वेश्चन असतात, सर्वात पहिले टेन्स कोणता आहे स्टेटमेंटचा तो बघून घ्यायचा. टेन्स पास्ट मध्ये चाललाय. वॉज आला म्हटलं की टेन्स वाला व्हिडिओ बघायचा तुम्हाला. टेन्स पण मी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. एक टेन्स 12च्या 12 पूर्ण त्याच्या सब टाईप सोबत मी डिस्कस केलाय, ते तुम्ही कोर्समध्ये बघू शकता. ठीक आहे. पास्ट,
इथं वॉज आलाय म्हटलं हा पास्ट मध्ये गेलाय. ठीक आहे, जर पास्ट मध्ये गेलाय तर इथं वर्ब पण पास्ट वालाच लावायचा आहे तुम्हाला. जर स्टेटमेंट पास्ट मध्ये आहे तर वर्ब पण तुम्हाला पास्ट वाला. आता ड्रिंकिंग पास्ट मध्ये नसू शकतो, ड्रिंकिंग हे पण पास्ट मध्ये नाहीये. ठीक आहे, हॅड ड्रंक हा पास्ट मध्ये आहे आणि ड्रंक पास्ट मध्ये आहे. हे दोन म्हणजे दोन तर इलिमिनेट झाले. आता 50-50 याच्यामधनं सिलेक्ट करायचंय. हॅड ड्रंक लावून बघा, आय हॅड ड्रंक अ लॉट ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये थोडं ग्रामॅटिकल मिस्टेक वाटतं. 50-50 आहे, मी दोन्ही लावून पाहणार. आय ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर, आय हॅड ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर, दोन्ही लावून पाहिलं. कोणतं योग्य वाटतंय, तुमचं गट काय सांगतंय, गट्स काय सांगताय की कोणतं बरोबर वाटतंय. मला याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतंय की आय हॅड लॉट ऑफ, आय हॅड ड्रंक अ लॉट ऑफ वॉटर, हॅड येत आहे तर योग्य वाटत नाहीये बोलायला पण स्टेटमेंट. ओके, तर ड्रँक लावा, आय ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर. ड्रँक हा क्लिअर इथं बरोबर आहे. ओके मित्रांनो, इलिमिनेशन मेथड यूज करा. इलिमिनेशन मेथड मुळे खूप सारे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. इथं पण सेम आहे, वर्ब करायचं तुम्हाला. ही आस्क मी टू डॅश डॅश द विंडो ॲज इट इज टू ॲज इट वॉज टू हॉट. हे पण एक तुम्हाला पास्ट मध्येच दिलेलं आहे स्टेटमेंट. पण दुसरा स्टेटमेंट जो आहे म्हणजे इकडच्या साईडचा, तुमच्या राईट साईडचा जो स्टेटमेंट इथे दिलेला आहे तो थोडा पास्ट मध्ये, इकडचा बघायचा आपल्याला. ही आस्क मी टू मीन्स आफ्टर आस्क मी टू वी यूज बेस फॉर्म. ठीक आहे, आता टू हा आलेला आहे ना, इथं टू आलेला आहे. टू जेव्हा असतो तेव्हा आपण वी चा पहिलाच फॉर्म यूज करतो. टू जेव्हा असतो बेस फॉर्म ऑफ ओपनिंग, आणि ओपनिंगचा बेस फॉर्म काय असतो, ओपन. ओपनिंगचा बेस फॉर्म काय असतो, ओपन. राईट, V1. वाय अदर वर नॉट म्हणजे हे का नाही बरोबर आहे, मग हे का नाही लावलं, हे का नाही लावलं, हे का नाही लावलं. का ओपनिंग जर लावलं ING फॉर्म आहे हा, आपल्याला बेस फॉर्म पाहिजे. ओपनिंग ING आहे. आस्क मी टू ह्याच्या पुढं V1च येतो, एवढं लक्षात ठेवा. टू वगैरे वर्ड येतोय त्याच्या पुढं V1च येतो, हा रूल आहे. ठीक आहे, त्यानंतर वाय, त्यानंतर हॅड ओपन का नाही, कारण की हा रॉंग टेन्स आहे, टेन्स चुकतो इथं. राईट, पास्ट मध्ये चाललाय. ओपन्स एस का लावलाय, थर्ड पार्टी बद्दल बोलतोय का आपण, थर्ड पार्टी बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय करतो, एस लावतो. आणि रूल काय सांगतो, जेव्हा टू येतो, रूल काय सांगतो, जेव्हा टू येतो त्याच्या पुढे V1च लावायचा, म्हणजे V चा बेस फॉर्म लावायचा. आणि ओपनिंगचा बेस फॉर्म काय आहे, ओपन. ओपनिंगचा बेस फॉर्म काय आहे, ओपन. राईट, तर ओपन हा एक राईट. ओके, हे टेक्निक लावून तुम्ही यूज करा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. ठीक आहे, रिसिट्स. आता रिसिट्स ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळतंय, रिसिट्स तुम्हाला बेसिकली याचा काय करायचं, मिनिंग सांगायचं, अप्रोप्रिएट मिनिंग. स्वेल दिलेला आहे, इंटेन्सिफाईड दिलेला आहे, इन्क्रीजेस दिलेला आहे. पण डिसिट वरनं काय वाटतं, असं रिसिट्स वरनं काय वाटतंय, रिसिट म्हणजे थोडंसं निगेटिव्ह टर्म असू शकतं ना, असं आपले गट स्पेलिंग सांगते. रिसिट्स मीन्स त्याचं गो बॅक असतंय मिनिंग, रिड्यूस असतंय है ना, बिकम लेस कमी होणे. रिसिटचं मिनिंग काय असते, कमी होणे, बिकम लेस, गो बॅक या रिड्यूस असं त्याचं मिनिंग असतं. तर याच्यामध्ये कुठं फिट होतंय, स्वेल तर व्हायना झालं, इंटेन्सिफाय होत नाहीये, डिमिनिश होतंय, डिमिनिश रिड्यूस होणे है ना, गो बॅक, डिमिनिश. राईट, तर हा बरोबर आहे. आणि इन्क्रीज म्हणजे वाढणे असते, आपल्याला वाढणे तर पाहिजेच नाही. ठीक आहे, हा तर आपण कन्सिडर करू पण नाही शकत. ठीक आहे, तर रिसेटचं मिनिंग असतंय टू रिड्यूस. त्यानंतर चूज द लॉजिकल ऑर्डर. आता ऑर्डर इथं दिलेलं आहे तुम्हाला. आता असे जर असा जो फॉर्मॅट येतोय तर इथं तुम्हाला सिंपल टेन्सचा यूज करायचा. काय यूज करायचा आहे, टेन्सचा यूज करायचा आहे. पहिले सब्जेक्ट, ओके, देन वी वर्ब, देन ऑब्जेक्ट, आणि देन जे पण असेल पुढं ते आपण ऍड करू शकतो. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट ह्या फॉर्म मध्ये. सब्जेक्ट काय असू शकतं, मी अ क्यूट लिटल, माय पॅरेंट गिफ्टेड, पपी फॉर माय बर्थ. माय पॅरेंट गिफ्टेड हे तुमचा सब्जेक्ट आहे, तर सी पहिले आला. ठीक आहे, सी पहिले आला. राईट, ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सब्जेक्ट प्लस वर्ब शोधायचा आहे. ठीक आहे, माय पॅरेंट गिफ्टेड मी, माय पॅरेंट गिफ्टेड मी अ. ठीक आहे, म्हणजे ए येतो याच्यानंतर, माय पॅरेंट गिफ्टेड मी अ. त्यानंतर काय, क्यूट लिटल, क्यूट लिटल मीन्स बी, क्यूट लिटल बी. काय क्यूट लिटल, क्यूट लिटल फॉर माय बर्थडे नाही, काहीतरी आणलंय त्यांनी, क्यूट काहीतरी आणलंय म्हटलं, पप्पी आणला असणार, म्हणजे डी. मीन्स माय पॅरेंट गिफ्टेड मी अ क्यूट लिटल पपी. कशासाठी दिलेला आहे, फॉर माय बर्थडे, फॉर माय
बर्थडे. CABDE हा ऑप्शन आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन हा तुमचा काय करेक्ट आहे. ओके, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही सेंटेन्स कसं फॉर्म होत आहे ते सेंटेन्स तुम्ही सर्वात पहिले लक्षात घ्या आणि त्यानुसार फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चूज अ मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग. परत मिनिंग विचारलं, वन्स इन अ ब्लू मून. वन्स हा खूप सोपा आहे बरं का. वन्स इन अ मून, ब्ल्यू मून. आता वन्स दिलंय तर नेवर नसू शकतंय. वन्स आहे ना, एकदा तर आहे, म्हणजे नेवर काहीच नाही तर नसू शकणार आहे. रेग्युलरली नसणार आहे कारण की एकदाच दिलंय वन्स. मी थोडस लॉजिक लावतोय बरं का. ठीक आहे. फ्रिक्वेंटली नसणार आहे. वन्स म्हटलं एकदाच आहे ना, वन्स वन्स मीन्स काय असतं, एकदाच. म्हणून फ्रिक्वेंटली नसू शकतं, रेग्युलरली नसू शकतं, नेव्हर नसू शकतं. क्लिअरली काय असणार आहे, रेअरली. वन्स म्हणजे कधीतरी. वन्स इन अ ब्लू मून, वन्स इन अ ब्लू मून. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मिनिंग वाले जे आहे ते असे सॉल्व्ह करू शकता. ह्याच्यानंतर परत वर्ब इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड डॅश डॅश युअर कोट. है ना, यू शुड डॅश डॅश युअर कोट. शूड आलेलं आहे मित्रांनो. शूड म्हणजे मॉडेल आहे. शूड काय आहे, मॉडेल आहे. आणि मॉडेलच्या समोर तुम्ही काय लावणार आहे, वी यूज द बेस फॉर्म. ओके, जेव्हा पण मॉडेल येतो, ठीक आहे, मॉडेलच्या पुढं वी चा बेस फॉर्मच लावायचा. बेस फॉर्म कोणता आहे, वियर्स तर नाहीये. आपण थर्ड पार्टी टाइमला यस लावतो, वियर्स करतो. ठीक आहे, हा एकदम बेस आहे. हा बेस आहे. हा ING लावलेला हा नसणार आहे. इथं पण पास्ट मध्ये हा नसणार आहे. तर बेस फॉर्म काय आहे वियरचा, वियर. ठीक आहे, वियर कोणत्या नंबरला आहे, थर्ड नंबरला. थर्ड नंबर. मॉडेलचा वाय ना मित्रांनो, शुड असेल, कॅन असेल, मस्ट असेल. जेव्हा पण मॉडेल येतात ना, मॉडेल, त्याच्या समोर वीचा पहिलाच फॉर्म लावायचा. वीचा पहिला फॉर्म वर्ब, वर्बचा पहिला फॉर्म. ह्याच्यामध्ये पहिला फॉर्म कोणता आहे, हा सिंपल वाला वियर. ठीक आहे. त्यानंतर सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स. ठीक आहे, गिवन सेंटेन्सेस. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. फुल फॉर्म म्हटलं तरी याचं मिनिंग माहिती पाहिजे. अँथ्रोपॉलॉजी कोण असतो, फिजिओलॉजी कोण असतो, पॅथॉलॉजी कोण असतो, फिलॉलॉजी कोण असतो. ठीक आहे, तर याचा सिंपल मिनिंग आता इथं काय आपण जास्त काय टेक्निक नाही लावू शकत. आपल्याला माहिती पाहिजे बेसिकली कोण वेगवेगळ्या लँग्वेजची स्टडी करतो. असा व्यक्ती जो वेगवेगळ्या लँग्वेजची स्टडी करतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, फिलोलॉजी. काय म्हटलं जातं, फिलोलॉजी. मग हे बाकीचे काय, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय असतंय बघा, इथे दिले स्टडी ऑफ ह्युमन अँड कल्चर. जो माणसांचा स्टडी करतो किंवा कल्चरचा स्टडी करतो त्याला आपण अँथ्रोपॉलॉजी असं म्हटलं जातो. ओके, अँथ्रोपॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे अशी स्टडी आहे जे ह्युमन्स बद्दल दिली गेलेली आहे. ठीक आहे. स्टडी ऑफ बॉडी फंक्शन्स. बॉडी फंक्शन्स स्टडी करण्याला आपण काय म्हणतो, जे बॉडी फंक्शनचे स्टडी करतात त्याच्या फिजिओलॉजिस्ट म्हणतो आपण. आणि त्याचं जे मटेरियल असतं किंवा त्याला ती जी स्टडी असते त्या स्टडीला आपण फिजिओलॉजी असं म्हणतो. आणि ती जी स्टडी करतो त्याला फिजिओलॉजिस्ट असं म्हणतो. ठीक आहे. पॅथॉलॉजिस्ट कोण असतो, जो डिसीजची ट्रीटी करतो, म्हणजे आजारांची स्टडी करतो. वेगवेगळे आजार जे असतात त्या आजारावर रिसर्च करतात, स्टडी करतात, अशा लोकांना आपण पॅथॉलॉजिस्ट म्हणतो. आणि अशा स्टडीला आपण पॅथॉलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला इथं लँग्वेजचं विचारलंय, तर डिफरंट लँग्वेजच्या स्टडीला आपण फिलोलॉजी असं म्हणतो. ठीक आहे, हे पाठ करावं लागणार तुम्हाला. त्याच्यानंतर दिलंय काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला, फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन दॅट कंटेन अन एरर इन स्पेलिंग. स्पेलिंगचा एरर बघायचा तुम्हाला, कुठं स्पेलिंगचा एरर. इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ बिग बिझनेस इन अ फेअर ट्रेड हॅज बोथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, ऍडव्हान्टेजेस दिलेलं आहे. ऍडव्हान्टेजेसची स्पेलिंग तर एक्झॅक्टली बरोबर आहे, नो एरर तर नाही होऊ शकत, काय ना काय असणार आहे. इन्व्हॉल्वमेंटची स्पेलिंग पण एकदम बरोबर आहे. मग चुकली कशाची, राहिला बिझनेस. बिझनेस मध्ये मित्रांनो, बिझनेस मध्ये एस एकदाच असतोय, एस एकदाच असतोय. ठीक आहे, आणि लास्ट वाला जो एस असतोय तो 2 वेळा असतो. एवढं लक्षात ठेवायचं. बिझनेसची जी स्पेलिंग असते ह्याच्यामध्ये एस जो आहे, एस तो एस एकदाच असतो. ओके, आणि एकदाच असल्यामुळं तो पुढं 2 वेळा पण असतो. इकडे 2 वेळा असतो आणि इथं एकदाच असतो, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग. मिनिंग काय, वन्स बिटन ट्वाइस शाय. एकदा हाणला की खूप वेळा रडतोय. आपण असं त्याचं जनरल एकदम लॉजिक लावून जर मिनिंग जर फाइंड आउट केलं ना, वन्स बिटन, बिटन म्हणजे मारलं. समजा एखाद्याला लय मारला, एकदा हाणला तो परत कधीच येणार नाही ना. नेवर, सॉरी, ट्वाइस शाय.
असं आपण त्याचं मिनिंग गृहीत धरू. बघू आता पुढे काय काय दिलेलं इथं. समवन हू डझंट लर्न फ्रॉम हिज ऑर प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस नसणार. ठीक आहे. त्यानंतर वन्स बिटन मीन्स बॅड एक्सपिरियन्स. एकदा जर तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स आला वन्स बिटन, तुम्ही पुढच्या वेळेस काय करणार आहे, पर्सन बिकम केअरफुल. तुम्ही पुढच्या वेळेस केअरफुल होता. म्हणजे वन्स बिटन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स येतो, एक्सपिरियन्स कोणता, बॅड, जेव्हा बॅड एक्सपिरियन्स तुम्हाला येतो त्या टाइमला नेक्स्ट टाइम तुम्ही काय करता, त्याची काळजी घेता. एकदा तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही नेक्स्ट टाइमला गाडी एकदम हळू चालवता. म्हणजे तुम्ही काय करता, केअरफुल घेता. असं त्याचं मिनिंग आहे. सो अन अनप्लीझंट एक्सपिरियन्स रिड्युसेस द कॉशन्स. हा पहिला त्याला बरोबर जुळत आहे. टू कीप समथिंग प्रिसाइजली सेफली, हे काय जमत नाहीये. समवन हु इज अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंजेस, हे पण होत नाहीये. ठीक आहे. समवन हु डझंट लर्न फ्रॉम हिज प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, हे पण होत नाहीये. ठीक आहे. उलट इथं होतोय, तो करतोय, नेक्स्ट टाइमला केअरफुल राहतोय, तर हे तर नसणारच आहे. तर हे वाला तुमचं काय बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड. मिनिंग सांगायचं तुम्हाला. निगेट. निगेट मीन्स थोडा तुम्हाला निगेटिव्ह वर्ड नाही वाटत आहे का तो, निगेट, है ना. निगेट मीन्स निगेटिव्ह वर्ड वाटतोय तुम्हाला, तर निगेटिव्ह शोधा इथं पहिले. निगेटिव्ह काय आहे, हा निगेटिव्ह आहे का, ऍडमिट निगेटिव्ह नाहीये, एक्नॉलेज निगेटिव्ह नाहीये, कन्फर्म, कन्फर्म म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह देताय, हे पण निगेटिव्ह नाहीये. तर रिजेक्ट हा निगेटिव्ह वर्ड आहे. निगेट आणि रिजेक्ट परफेक्ट जुळत आहे, तर हा मिनिंग असू शकतो. आणि असू शकतो काय, हा बरोबरच मिनिंग त्याचा आहे. ओके. त्यानंतर दिली चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड फ्रॉम द अमंग द फोर गिवन चॉईस टू. आता तुम्हाला काय करायचं, इथं परत अरेंज करायचंय. ओके. अरेंज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सर्वात पहिले व्यवस्थित वाचून घ्या काय आहे सगळं. ठीक आहे. सर्वात पहिले वाचून घ्या. दॅट वन अदर लँग्वेज पॉसिबली कुड. दॅट वन म्हणजे कुठेतरी मध्ये हे नसणार आहे पहिलं. ठीक आहे. मॅथमॅटिकल सिम्बॉल आर युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड, हे असू शकतं. लिमिटेशन्स इन द कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज, हे पण नसणार आहे. अँड कॅन, अँड वाला तर नसणारच पहिलं. सो वाईल ट्रॅडिशनल लँग्वेज हॅव देअर, ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की हा पहिला येऊ शकतो. ठीक आहे. पहिला सब्जेक्ट, वाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देअर. आता देअरच्या पुढे काय लागेल ह्याचा विचार करायचा. सगळे लावून बघा वाटल्यास. देअर अँड लागणार नाहीये. ठीक आहे. देअर लिमिटेशन्स हे लागू शकते. देअर मॅथमॅटिकल सिम्बॉल हे लागू शकते. देअर दॅट हे नाही लागू शकत. ह्याच्या पुढं दॅट नाही लागू शकत. आपण सर्वात पहिले ई घेतलेला आहे, तर लिहून घेतो. तर ईचा सर्वात लास्टवाला जो शब्द आहे, तो लेटर आहे, तो देअर आहे. तर देअरच्या पुढं हे अँड आणि दॅट तर लागणार नाही, ह्याच्या दोघांमधलं असणार. ठीक आहे. तर पूर्ण लावून बघा आता. हॅव देअर limitations in communicating complex idea, have their mathematical symbols are universally accepted. तर मोस्ट प्रोबॅबली जेव्हा तुम्ही ह्याच्या पुढे हा स्टेटमेंट लावताय सी वाला, तो परफेक्ट बसतोय. काय, while traditional languages have their limitations in communicating complex ideas. ठीक आहे. आता इथं कॉमा आलेला आहे. ठीक आहे. कॉमा आलेला आहे म्हटल्यावर तुम्हाला काही ना काही तिथं काय करावं लागेल, असं स्टेटमेंट बघायला लागेल जे काहीतरी नवीन सुरुवात होतीये. तर काहीतरी नवीन सब्जेक्ट पासून काय होतंय, सुरुवात होतीये. लिमिटेशन इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज अँड कॅन कंप्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे, हे होऊ शकते. त्यानंतर मॅथमॅटिकल सिम्बॉल आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, हे दिलेलं तुम्हाला. बी वाला परफेक्ट बसतोय. जर तुम्ही नीट त्याला वाचताय तर बी वाला तुम्हाला काय परफेक्ट दिसतोय. ओके. कारण की इथं कॉमा दिलाय, तर पुढचा मेन सब्जेक्ट असला पाहिजे. न्यू सेंटेन्स जेव्हा स्टार्ट होत आहे तर त्याचा सब्जेक्ट असला पाहिजे. तर हा तर सब्जेक्ट नाही होऊ शकत, हा झालेला आहे आपला. हे नाही घेऊ शकत कारण की इथं सब्जेक्ट नाहीये. हा सब्जेक्ट तुम्हाला परफेक्ट इथं ऍड होतोय. तर आपण पुन्हा एकदा वाचू. वाईल ट्रॅडिशनल लँग्वेज हॅव देअर लिमिटेशन इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. त्याच्यानंतर ऍक्सेप्टेड आहे, इथं संपलेला आहे. संपलेला आहे म्हटलं नवीन काहीतरी सुरू केलं पाहिजे. म्हणजे अँड लावून पुढे अजून काहीतरी बोलता येते. अँड कॅन कम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे. ठीक आहे. ऍक्सेप्टेडच्या पुढे हे लावलं तर ऍक्सेप्टेड दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. इथं स्टेटमेंट संपतोय. इथं फुल स्टॉप दिलाय. फुल स्टॉप म्हणजे हे लास्टला येणार. इथं काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेला आहे. ओके. फुल स्टॉप दिलाय म्हटलं हे लास्टला येईल, कारण की अजून इथं कुठंच फुल स्टॉप नाहीये. तर ह्याच्या आधी सर्वात पहिला आपण काय लिहिणार आहे, डी लिहिणार आहे, आणि राहिला मग लास्टला ए. ठीक आहे. इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. इथं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला देतोय.
ओके, तर अशा पद्धतीने थोडं लॉजिक लावून थोडस सेंटेन्सला सारखं सारखं वाचून त्याचं कुठं मिनिंग लागतोय, किंवा तुम्ही लास्टचे शब्द बघून पण हे लास्टचे जे लेटर्स आहेत हे बघून पण तुम्ही पुढचं कोणतं येऊ शकतं याच्या पुढं आणि कोणतं नाही येऊ शकत आहे. ते नाही येऊ शकत त्याला टिक मार्क मार राहिलेला तो तुमचा पुढं असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने सी ऑप्शन आपला थर्ड ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, थोडंसं लॉजिक. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट तुम्हाला यूज करायचा फॉर अ गिवन वर्ड. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर, ही लव्स मॅनकाइंड. आता तुम्हाला सबस्टिट्यूट कशासाठी, अंडरलाईन वर्डसाठी, म्हणजे ही लव्स मॅनकाइंड या वर्डसाठी तुम्हाला सबस्टिट्यूट शोधायचा आहे. ओके, तर असा व्यक्ती ज्याला ही लव्स मॅनकाइंड, त्याला माणुसकी आवडते किंवा मॅनकाइंड आवडतो, असा व्यक्ती कोण असू शकतो? फिलॅन्थ्रॉपिस्ट असा व्यक्ती असतो ज्याला मॅनकाइंड आवडते. ठीक आहे, हे अजून पण दिलेत. हे कोण असतात हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. ऑप्टिमिस्टिक्स मीन्स कोण असते? जो आय स्पेशलिस्ट असतोय त्याला ऑप्टिमिस्टिक असं म्हटलं जातं. सिस्मोलॉजिस्ट कोण असतोय? स्टडीज द अर्थक्वेक. सिस्मोग्राफ ना, जेव्हा आपण भूकंप येतो, भूकंप येण्याच्या अगोदर आपल्याला कळतं की भूकंप किती जोराने आलेला आहे, किंवा आपल्याला प्रेडिक्ट करतो आपण येणाऱ्या काळामध्ये किंवा टाइम मध्ये भूकंप येणार आहे. हे कसं प्रेडिक्ट करतो? जेव्हा जमिनीखाली आपण सिस्मोग्राफ लावलेला असतो, एक मशीन असते ते ग्राफ मोजण्याचे. ठीक आहे, आणि त्याला मोजण्यावाला जो असतो सिस्मोग्राफिस्ट, त्याला आपण काय म्हणतो? अर्थक्वेकचा स्टडी करणारा सिस्मोग्राफिस्ट. अँथ्रोपोलॉजिस्ट कोण असतो? आता मगाशी सांगितलं होतं, स्टडीज द ह्युमन सोसायटीज कल्चर, है ना, जो ह्युमन सोसायटीचा अभ्यास करतो, लोकांचा अभ्यास करतो, त्याच्या कल्चरचा अभ्यास करतो, अशाला आपण काय म्हणतो? अँथ्रोपोलॉजिस्ट. ओके, तर हे असे पण तुम्हाला प्रश्न येतात. ह्याच्यानंतर आपला ऍप आहे, तो ऍप तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये वनरक्षकचा कोर्स तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डेली नवीन नवीन काही ना काही व्हिडिओ, डेली नवीन टॉपिक घेत आहोत, अपलोड करत आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुम्ही कोर्स घ्या आणि चांगला वनरक्षकचा अभ्यास करा आणि नक्कीच ही एक्झाम तुम्ही पास होसाल अशी आशा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो PYQ वरच येणार आहे. अजून PYQ आपण वनरक्षक सॉल्व्ह करू. इंग्लिशचे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला PYQ लावता येतील हे सगळे PYQ आपण कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जय हिंद, जय भारत.